महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मराठा समाजाचे पदाधिकारी धाराशिवमध्ये सुळेंच्या भेटीसाठी दाखल झाले। धाराशिवच्या पुष्पक हॉटेल बाहेर मराठा कार्यकर्ते जमलेले आहेत। तर सुप्रिया सुळेंना मराठा आरक्षणाबाबत भूमिका हे कार्यकर्ते विचारणार आहेत। तर मराठा समाजाचे पदाधिकारी धाराशिवमध्ये सुळेंच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। सुळेंना ते आरक्षणाबाबत त्यांची भूमिका विचारणार आहेत। बोला चालू करा। अभिजित बसून बोला ना तिथं। दृश्य आपण पाहत आहोत तो सुप्रिया सुळेंना मराठा आरक्षणाबाबतची भूमिका विचारण्यासाठी मराठा समाजाचे हे काही पदाधिकारी धाराशिवमध्ये सुळेंच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। तर धाराशिवच्या पुष्पक हॉटेल बाहेर सध्या मराठा कार्यकर्ते जमलेले आहे, मराठा पदाधिकारी जमलेले पाहायला मिळतात आणि ते सुळेंना मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात प्रश्न विचारणार आहे, त्यांची भूमिका विचारणार आहे। आपल्या पक्षाची भूमिका 50%च्या आतून मराठा आरक्षणाला आहे का? आमचा साधा प्रश्न आहे। सगळे सोयरेला आपण पाठिंबा देणार आहात का? तेवढाच आमचा जास्त आम्ही तुमचा वेळ घेत नाही आणि जास्त काय बोलायची गरज पण नाही आम्हाला। तुमचे काही लोक परवा पवार साहेबांना पण भेटून आले, सविस्तर चर्चा झाली। पवार साहेबांची असेल अर्थातच ती सगळी आमची लाईन पवार साहेबांची लाईन आहे ते ठीक आहे, पण पक्षाची एकंदरीत भूमिका आम्हाला कळणं गरजेचं आहे। आमच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार त्यांची जी लाईन असेल ती नाही हो, पण भूमिका कधी जाहीर करणार तुम्ही? बोलले नाही, तशी जाहीर भूमिका केलेली नाही त्यांनी। तशी आमच्या 50%च्या आतून ओबीसी मधून केलेली नाही। तुम्ही जे मला सांगितलं ते जरूर त्यांच्याबरोबर पोहोचवेल आणि आम्ही थोड्या दिवसात तुम्हाला कळवू। थोड्या दिवसामध्ये आणखीन किती दिवस आम्ही वाट पाहिजे? ज्या 94च्या JR आमची वाट लावली मराठा समाजाची, आता आणि किती दिवस तुम्ही वाट पाहणार आमचे? म्हणजे आमचे काय आमच्या अंत म्हणजे सगळे आता 400 कुटुंबांनी आत्महत्या केलेली आहे। याच्या पुढे आणखीन किती कुटुंबांनी आत्महत्या करायची? म्हणजे असं आपण विरोधी पक्षामध्ये आहात, आपण ठामपणे आमच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायला पाहिजे होतं, पण महाराष्ट्रात असं कुठं दिसलं नाही की आपला पक्ष किंवा आपल्याबरोबर इतर घटक पक्ष कुठंही ह्या लढ्यामध्ये सहभागी नाहीत। कार्यकर्ते आहेत, कार्यकर्ते मराठा समाजाचे सर्व कार्यकर्ते आहेत, पण पक्ष दादा आमचं काय म्हणणं आहे की पक्षाची भूमिका नाही आमच्या बरोबर। बरोबर आहे का नाही? पक्षानं कार्यकर्ते सगळे आहेत, मराठा समाज म्हणून ते सगळे आलेले आहेत बरोबर। हो नाही त्याच्यानंतरचा विषय झालेला आहे। ऐका जे पहिलं झालंय, जे 94ला झालंय ते ठीक आहे, ते त्या टाइमात काय झालं कसं झालं ते का केलं ते आम्हाला त्यात जायचं नाही आता। पण आजची परिस्थिती अशी आहे की मनोजदादांचा आज फक्त ते शरीरामध्ये काहीच राहिलेलं नाही, फक्त सलाईनवरती शरीर जगालेलं आहे। मग ह्या शरीराचा आणखीन काय अंत पाहायचा का? म्हणजे अंत्ययात्राच बघायची का? मग विरोधी पक्षांना कुठल्या भूमिकेत आलं पाहिजे? सत्ताधारी तर नालायक आहेतच, हे महाराष्ट्रानं ठरवलंय, पण त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत असताना देखील ती देत नाहीत। हैदराबाद गॅजेट लागू करत नाहीत, सातारा गॅजेट लागू करत नाहीत, कोल्हापूर गॅजेट लागू करत नाहीत। हे सगळं माहिती आहे महाराष्ट्राला। मग विरोधी पक्षाची भूमिका असते किंवा या आंदोलनाला साथ देणं। आम्हाला असं वाटतंय की आपण कुठं तर कमी पडत आहात। मराठवाड्यामध्ये जवळपास 700 वर्षाचा इतिहास आहे। मराठवाडा हा 700 वर्षापासून गुलामगिरीमध्ये आहे। एकतर आम्ही कुठलंही विना आठ महाराष्ट्रात आलो, भारतामध्ये आलो, 13 महिन्यानंतर मराठवाडा स्वतंत्र झाला। त्याच्यानंतर 1960 साल उजडावं लागलं महाराष्ट्रात येण्यासाठी। त्या सबंध प्रक्रियेमध्ये आमचं कुठेही रेकॉर्ड आलं नाही, एखादा रेकॉर्ड असं कुठेतरी सापडलेला मध्ये, त्याच्यामध्ये उर्दू किंवा मोडी रेकॉर्ड आहे। हे दंड नाईकून इथले आहेत, त्यांचं रेकॉर्ड आहे, त्यांच्या रजिस्ट्रीवर त्यांच्या कुणबी उल्लेख आहेत। इथला धाराशिव तालुक्यात